public revenue, it is the another one important concept in public finance in India. In the preceding video, you have been studied the public expenditure. Public expenditure means केंद्र सरकार, राज्य शासन आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी नागरिकांचं संरक्षण आणि त्यांच्या सामूहिक गरजांची पूर्ती आणि लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक कल्याणासाठी केलेला खर्च म्हणजे सार्वजनिक खर्च होय. Public expenditure is that expenditure which is incurred by the public authority for the protection of their citizen, for the satisfying their collective needs, and for the promoting their economic and social welfare. Next, our concept public revenue. Public revenue refers to the income of the government, often through tax or non-tax source. Yes, it include all income receipt of the government. Public revenue would include public borrowing, disinvestment receipt. That all concept include in public revenue. The definition of public revenue means the aggregate collection of income with the government through various source. सरकारला विविध मार्गांनी मिळालेलं उत्पन्न म्हणजे पब्लिक रेव्हेन्यू होय. This public revenue hold the permanent position in the study of public finance, which is a part of study of economics. There are main two sources of a public revenue, tax or non-tax source. It can be classified into two categories. First is a tax revenue and second is a non-tax revenue. The revenue from the taxes are called tax revenue, direct tax or indirect tax. आपण सार्वजनिक उत्पन्न हा भाग बघतोय. सार्वजनिक उत्पन्न म्हणजे सरकारला विविध मार्गाने मिळालेलं उत्पन्न होय. आणि अर्थशास्त्राच्या अभ्यासात जे स्थान उत्पादनाचं आहे तेच स्थान सार्वजनिक उत्पन्नाचं सुद्धा आहे. आणि सार्वजनिक उत्पन्नाची गरज ही सार्वजनिक खर्चामुळे निर्माण होत असते. सार्वजनिक उत्पन्नाचे दोन मार्ग आहेत सोर्स ऑफ पब्लिक रेव्हेन्यू. फर्स्ट आहे टॅक्स अँड सेकंड आहे नॉन टॅक्स रेव्हेन्यू. द सोर्स ऑफ अ पब्लिक रेव्हेन्यू, फर्स्ट टॅक्स. टॅक्स अँड द डेफिनेशन ऑफ टॅक्स इज द सेलिंगमन डेफिनेशन्स. अ टॅक्स इज अ कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन फ्रॉम द पर्सन टू द गव्हर्नमेंट टू डिफरेंट द एक्सपेन्स इनकरेड इन अ कॉमन इंटरेस्ट of all without reference a special comfort. की कर हे काय आहे तर इट इज अ कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन मेड बाय द रेसिडेंट सिटीजन ऑफ अ कंट्री ऑफ द गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट कलेक्ट टॅक्स फॉर इट्स ओन सर्वायवल अँड कॅरी आउट द व्हेरियस फंक्शन्स ऑफ द स्टेट्स. अँड इन ऑर्डर टू कॅरी आउट द व्हेरियस फंक्शन्स ऑफ द स्टेट्स spend the revenue collected such manners that is it does not generate corresponding benefit to the taxpayer. कोणत्याही विशेष लाभाच्या प्राप्तीशिवाय व्यक्तीनं शासनाला दिलेलं सक्तीचं देणं म्हणजे टॅक्स आहे. किंवा शासनाकडून जे कर आकारले जातात किंवा आकार आकारले जातात यातला फरक हा करदाता आणि शासन यांच्यात थेट लाभा आणि परताव्याचा अभाव असतो. म्हणजे टॅक्स एक कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन आहे मेड बाय द रेसिडेंट अँड सिटीजन ऑफ अ कंट्री टू द गव्हर्नमेंट. सरकारला दिलेलं देशातल्या नागरिकांनी सक्तीचं देणं म्हणजे कर आहेत. तर कॅरेक्टर्स ऑफ अ टॅक्स. नेक्स्ट आवर कन्सेप्ट इज फर्स्ट इज इट इज अ कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन टू द गव्हर्नमेंट. एव्हरी सिटीजन ऑफ अ कंट्री इज लीगली बाउंड टू पे अ टॅक्स इम्पोज अपॉन हिम. It is a compulsory payment made to the government and all taxpayer must pay tax to the government and non-payment of a taxes by the person who are liable to pay is a punishable offense. सरकारला हे सक्तीचं देणं द्यायचं असतं. ज्या नागरिकांवर कर आकारला जातो त्यांना कायदेशीरपणे तो कर देणं बंधनकारक असतं. आणि कर हा सरकारी उत्पन्नाचा सर्वात मोठा सोर्स आहे. इट इज अ मेजर सोर्स ऑफ रेव्हेन्यू ऑफ द गव्हर्नमेंट. सरकारचा सर्वात मोठा उत्पन्नाचा स्रोत कोणता असेल तर तो टॅक्स आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीनं टॅक्स दिला नाही तर शासन त्या व्यक्तीला शिक्षा करू शकतो. नेक्स्ट आहे
की टॅक्स इज पेड बाय टॅक्स पेयर टू एनेबल गव्हर्नमेंट इनकर एक्सपेन्स ऑफ कॉमन इंटरेस्ट ऑफ सोसायटी. It means that the taxpayer cannot claim a corresponding benefit from the government for having paid the tax. It a written obligation of the government not toward an individual but community of the people is constitute the nation. एखादी व्यक्ती स्वतःचा म्हणजे समाजाच्या हितासाठी शासनाला खर्च करावा लागतो आणि त्यासाठी करदात्याकडून कर घेतला जातो आणि कराच्या मोबदल्यात कोणताही थेट परतावा लाभ हा सेवा घेण्याचा अधिकार त्या व्यक्तीला असत नाही. Means a person does not entitle him receive any direct and proportionate benefit service from a government in return from tax. कुठलाही त्याला प्रमाणशीर अधिकार नसतो त्याच्यावरती. And for the tax imposed on income, property, commodity and services. You should remember very important point. Tax is imposed on income, property, commodity and service. Tax कशावर आकारला जातो? उत्पन्न, संपत्ती, वस्तू आणि सेवांवरती टॅक्स आकारला जातो. म्हणजे टॅक्सची जी वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यांमध्ये पहिलं वैशिष्ट्य आहे की टॅक्स इज अ कंपल्सरी पेमेंट मेड टू द गव्हर्नमेंट. देन आहे टॅक्स इज अ पेएबल टू एनेबल गव्हर्नमेंट आणि देन थर्ड आहे की the payment of a tax by a person does not entitle him receive any direct and proportional benefit. त्याला स्वतः कुठलाही व्यक्तिगत परतावा मिळत नसतो आणि टॅक्स हे उत्पन्न, मालमत्ता, वस्तू आणि सेवांवरती आकारला जात असतो. देन आहे टाईप्स ऑफ अ टॅक्स. टाईप्स ऑफ टॅक्समध्ये देअर आर टू मेन टाईप्स ऑफ अ टॅक्स. दे आर डायरेक्ट टॅक्स अँड इनडायरेक्ट टॅक्स. कराचे दोन मुख्य प्रकार आहेत. पहिला आहे डायरेक्ट टॅक्स आहे प्रत्यक्ष कर आणि दुसरा आहे अप्रत्यक्ष कर. Direct tax means it is paid by the taxpayer on his income and property. प्रत्यक्ष कर हा व्यक्तीकडून त्याच्या संपत्तीवर आणि त्याच्या उत्पन्नावर आकारला जातो. त्याला प्रत्यक्ष कर असं म्हणतात. The burden of tax is borne by a person on whom it is levied. He cannot transfer the burden of tax to others. Impact and incident direct tax for the same persons. की प्रत्यक्ष करामध्ये पूर्णतः जो कर आहे तो त्या व्यक्तीला लागू होतो. तो कराचा भार जो आहे तो दुसऱ्या व्यक्तीवर शिफ्ट करू शकत नाही. ही कॅनॉट ट्रान्सफर द बर्डन ऑफ द टॅक्स. हस्तांतरित करता येत नाही. इन्कम टॅक्स, वेल टॅक्स आर एक्झाम्पल ऑफ अ पर्सनल इन्कम टॅक्स. वेल टॅक्स आर एक्झाम्पल ऑफ अ डायरेक्ट टॅक्स. कॉर्पोरेशन टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, कॅपिटल गेन टॅक्स आर ऑल्सो एक्झाम्पल ऑफ अ डायरेक्ट टॅक्स. मीन्स incident and impact of income tax on a taxpayer. देन आहे इनडायरेक्ट टॅक्स. नेक्स्ट कन्सेप्ट आहे इनडायरेक्ट टॅक्स. इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे अप्रत्यक्ष कर. इट्स लेविड ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस अँड इट्स पेड ॲट द टाइम ऑफ प्रोडक्शन, सेल्स, परचेस ऑफ कमोडिटी अँड सर्व्हिसेस. अप्रत्यक्ष कर जो असतो, द इन्सिडंट अँड इम्पॅक्ट ऑफ इनडायरेक्ट टॅक्स कॅन बी डिस्ट्रीब्युटेड बिटवीन द बायर्स अँड सेलर्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. Means for instance the imposition of a sale tax get distributed getting the buyers and sellers. म्हणजे in this case the seller can shift the burden of indirect tax on the buyer seller in who is a part depending upon the elasticity of a demand for a product. अप्रत्यक्ष कर हा वस्तू आणि सेवांवरती लादला जातो आणि बऱ्याच वेळेला खरेदी विक्रीच्या वेळेला अप्रत्यक्ष कराचा भार करदात्याकडून तो व्यक्तींकडे हस्तांतरित होऊ शकतो. म्हणजे करघात आणि कराघात आणि करभार हा वेगवेगळ्या निरनिराळ्या घटकांवरती पडत असतो. आणि इनडायरेक्ट टॅक्स कुड बी कस्टम ड्युटी, एक्सरसाइज ड्युटी, सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स अँड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आर एक्झाम्पल ऑफ अ इनडायरेक्ट टॅक्स. प्रत्यक्ष कराचे GST इज द बेस्ट एक्झाम्पल. नेक्स्ट कन्सेप्ट आहे नॉन टॅक्स रेव्हेन्यू सोर्स. करित्तर उत्पन्न. The public revenue received by the government administration, public and enterprises, gift and grants. The source of non-tax revenue are the profit from public enterprises, administrative revenue, gift and grant are called a non-tax revenue. जे इतर प्रशासन, उपक्रम, देणग्या, अनुदान याच्या मार्फत जे सरकारला उत्पन्न मिळतं त्याला करेत्तर उत्पन्न असं म्हणतात. मग त्यातलं पहिलं आहे फी आहे.
करेक्टर उत्पन्नामध्ये फी आहे. अ टॅक्स इज अ पेड कंपल्सरी विदाउट एनी रिटर्न सर्व्हिसेस. टॅक्स जे आहे ते कंपल्सरी आहे की त्याच्यापासून तुम्हाला कुठलेही रिटर्न्स मिळणार नाहीत, त्याच्यासाठी तुम्ही पे केलेलं टॅक्स आहे. Whereas fee is paid in return in certain specific service rendered by government. Education fee, then आहे रजिस्ट्रेशन फी. म्हणजे फी इज अ पेमेंट मेड बाय पर्सन टू द गव्हर्नमेंट. एक अशा प्रकारचं पेमेंट आहे की जे गव्हर्नमेंटला दिलं जातं टू प्रोव्हाइडिंग द कॉस्ट ऑफ इच रिकरिंग सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट. Primarily in a public interest but confer the measurable advantages to the payer. Means court fee, रजिस्ट्रेशन फी, एज्युकेशन फी. म्हणजे कराशिवाय म्हणजे हा जो शुल्क आहे, जे फी आहे, हे शासनाने पुरवलेल्या सेवेबद्दल दिलं जातं. मग शैक्षणिक शुल्क असेल, नोंदणी शुल्क असेल, कोर्ट फी असेल, तर याच्या मार्फत सरकारला उत्पन्न मिळत असतं. नेक्स्ट आहे सार्वजनिक वस्तू, पब्लिक प्राइस ऑफ अ पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेस. Modern government sale of various types of commodity and services to the citizens. Public good like public transport consists of railway, roadway, airway, water supply, electricity generation, distribution are the supplied by the government, and price paid by customer for those goods become a non-tax revenue of the government. Means further the government may also invest and compete with the private sector in certain area of production goods and services. म्हणजे अशा सार्वजनिक ज्या सेवा आहेत की विविध सरकारसुद्धा विविध वस्तू आणि सेवांची विक्री करत असतं. आणि किंमत जी आहे की प्राइस इज पेड बाय कस्टमर फॉर दीज गुड्स बिकम अ नॉन टॅक्स रेव्हेन्यू ऑफ द गव्हर्नमेंट. किंमत म्हणजे त्या वस्तूच्या दिलेला मोबदला आहे. मग रेल्वेज असतील, रोडवेज असतील, वॉटरवेज, वॉटर सप्लाय असेल, इलेक्ट्रिसिटी जनरेशन असेल, हे सगळे सरकारमार्फत पुरवलेल्या ज्या सुविधा आहे आणि त्याच्यावरती आपण जे त्या सुविधा वापराबद्दल आपण जे सरकारला त्या वस्तूची किंमत देत असतो ते सरकारचं उत्पन्न असतं. प्राइस ऑफ पब्लिक गुड्स अँड सर्व्हिसेस. स्पेशल असेसमेंट मीन्स स्पेशल असेसमेंट इज अ कंपल्सरी कॉन्ट्रीब्युशन levied in proportion on special benefit derived provided by the cost of specific improvement to the property undertaken a public interest. म्हणजे असा एक अधिभार आहे की विशिष्ट भागातल्या रहिवाशांना दिलेल्या विशेष सुविधाबद्दल नागरिकांनी दिलेला मोबदला. म्हणजे ज्या भागात रहिवाशी राहतात त्या भागामध्ये रस्ते, ऊर्जा, पाणी पुरवठा म्हणजे रोडवेज, वॉटर सप्लाय, इलेक्ट्रिसिटी याच्याबद्दल जो कर लागत असतो, म्हणजे ज्या त्या शहरांमध्ये जो कर आकारला जात असतो तर स्पेशल असेसमेंट आहे. म्हणजे रेल ट्रान्सपोर्ट असेल, फ्लायओव्हर असेल, रोडवेज असतील, दिस आर अ स्पेशल असेसमेंट. नेक्स्ट आहे फाईन अँड पेनल्टीज. कर, दंड आणि दंडाची रक्कम. फाईन अँड पेनल्टीज. फाईन इज अ डेलिरंट टू क्राईम अँड देअरफॉर नॉट डिझाईन टू अर्न रेव्हेन्यू. सरकार फाईन इज अ पेनल्टी इम्पोज ऑन ऑफरंट फॉर द एन्फ्रेटमेंट ऑफ अ लॉ. गव्हर्नमेंटकडून जे फाईन अँड पेनल्टी घेतले जातात टू दोज हू व्हायोलेट द लॉ ऑफ कंट्री. इव्हन द फॉर एक्झाम्पल फाईन objective impose fine and penalty to earn income, not to earn income, but discourage to citizen from violating the law framed by the government. सरकारने जे सुविधा आणलेल्या आहेत त्याच्या कायद्याचं पालन करणं, त्याचबरोबर जे नियम आहेत ते तोडण्यापासून परावृत्त करण्यासाठी फाईन आणि पेनल्टी लावली जाते. म्हणजे वाहतुकीचा नियम तोडला असेल, फाईन फॉर व्हायोलेटिंग ट्रॅफिक रूल्स असतील. The income source from this is the income from this source is small. याच्यापासून मिळणारं उत्पन्न अगदी कमी असतं. पण फाईन अँड पेनल्टी हा एक सोर्स आहे. गिफ्ट, ग्रँट अँड डोनेशन. गिफ्ट आर voluntary contribution by the individual, private body such as the institution, organization, other government to the government. म्हणजे सरकारकडून जे भेटी, अनुदान आणि देणग्या हे सुद्धा सरकारचं उत्पन्न आहे. ग्रँट रिफर्स टू द फंड. ग्रँट रिफर्स टू द फंड प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट ॲट द हायर लेवल टू द गव्हर्नमेंट ॲट अ लोअर लेवल इन अ फेडरल सेटअप. फॉर एक्झाम्पल
in India, the state government receive grant performing various functions from the central government. And the state government may also give grant to local bodies such as municipal corporations, village panchayat. So these are unilateral payments, hence there are no obligations to repay the sum received amount of gift and grants. So, in broader sense, public revenue also consists of public receipt and consists of public borrowing, deficit finance, income from public asset and sale of public assets. म्हणजे हे भेटी देणग्या अनुदान म्हणजे केंद्र सरकार राज्य सरकारला अनुदान देत असतं, राज्य सरकार स्थानिक म्युन्सिपल कॉर्पोरेशन वगैरे असतील त्यांना अनुदान देत असतं. म्हणजे अशा प्रकारे हा सुद्धा किंवा परदेशातल्या नागरिकांकडून सुद्धा आपल्याला अनुदान मिळत असतं आणि हे सरकारचं उत्पन्न आहे. स्पेशल लेव्हीज, विशेष कर जो आहे हा दिस लेव्हीज दोज कमोडिटी कन्झप्शन ऑफ विच इज हार्मफुल फॉर हेल्थ अँड वेलबिईंग ऑफ द सिटिझन्स. की अशा वस्तू आहेत की ज्या हार्मफुल आहेत अशा वस्तूंवरती कर आकारला जातो. विशेष कर त्याला म्हटलं जातं की हा कराचं उत्पन्न मिळवण्याचा उद्देश नसतो, फक्त लोकांनी ज्या अहित वस्तू आहेत त्याच्यापासून परावृत्त व्हावं. म्हणजे याच्यामध्ये अफू असेल, वाईन असेल, इंटॉक्सिकंट असतील, अदर इंटॉक्सिकंट अंमली पदार्थ असतील तर ह्या गोष्टींचा समावेश होतो स्पेशल लेव्हीजमध्ये. देन आहे लास्ट आहे बोरोइंग्स. कर्ज हा सुद्धा एक सरकारचा उत्पन्नाचा स्रोत आहे आणि गव्हर्मेंट कॅन बोरो फ्रॉम द पीपल इन फॉर्म ऑफ डिपॉझिट अँड बॉन्ड. लोकांकडून गव्हर्मेंट लोन घेत असतं. म्हणजे द लोन ऑब्टेनिंग बाय द गव्हर्मेंट फ्रॉम द इंटरनल सोर्स constitute public borrowing, and public borrowing is a significant source of a public receipt. आणि गव्हर्मेंट therefore borrowing individual financial institute within the country from a finance the deficit. सरकार शासन कर्ज घेत असतं, म्हणजे देशात घेत असतं, देशाबाहेरील लोकांकडून कर्ज घेत असतं. एकूणच काय की सरकारच्या उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत आपण आत्ता बघितलेले आहेत. की आजच्या व्हिडिओमधली आपली जी संकल्पना आपण पूर्ण केलेली आहे ती आहे पब्लिक रेव्हेन्यू. पब्लिक रेव्हेन्यूमध्ये आपण बघितलेलं आहे सोर्स ऑफ गव्हर्मेंट की काय आहे, ॲग्रिगेट कलेक्शन ऑफ इन्कम, सरकारचं असं एकूण उत्पन्न विथ द गव्हर्मेंट थ्रू द व्हेरियस सोर्स, वेगवेगळ्या उत्पन्न सोर्समधून सरकारला मिळालेलं उत्पन्न म्हणजे त्याला पब्लिक रेव्हेन्यू असं म्हणतात. आणि द सोर्स ऑफ पब्लिक रेव्हेन्यू 2 आहेत. फर्स्ट आहे टॅक्सेशन आणि सेकंड आहे नॉन टॅक्सेशन. इन द टॅक्सेशनमध्ये डायरेक्ट टॅक्स आहे, इनडायरेक्ट टॅक्स आहेत. And we also studied that the characteristic of tax, then direct tax, indirect tax and non-tax revenue मध्ये fine, public goods and services, special assessment, fine and penalty, gift, grant, donation, special levies and borrowings हे नॉन टॅक्स रेव्हेन्यू आहेत. तर या ठिकाणी आपली एक संकल्पना पूर्ण झालेली आहे. हा व्हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक अभ्यासा, म्हणजे याच्यामधल्या छोट्या छोट्या ज्या संकल्पना आलेल्या आहेत त्याची तुम्हाला माहिती मिळेल आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही संकल्पना अतिशय महत्त्वाची आहे. इवन ओव्हरऑल हा धडासुद्धा खूप महत्त्वाचा आहे. तर काळजीपूर्वक ऐका, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.